हा जो मोबाईल नंबर आहे, जो आपली ओळख आहे, तो आपल्या आयुष्यात नक्की काय भूमिका पार पाडतो आणि किती महत्वाचा आहे? आता हे बघा, मोबाईल नंबर मध्ये किती अंक असतात? 10. 10 नंबर्स आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्या व्ह्युअर्सला पण बेसिक न्यूमरॉलॉजी तर माहितीच आहे. तर प्रत्येक नंबरला एक प्लॅनेट दिलेला आहे. अच्छा. 1 ला सूर्य आहे, 2 ला चंद्र आहे, 3 ला गुरु आहे, याप्रमाणे सगळे आहेत. आणि आपण सतत ते आपल्या हातात असतं, म्हणजे आपण सतत इतक्या ग्रहांना ऍक्टिव्हेट करून फिरत असतो. करेक्ट आहे. तर ते ग्रह आपल्यावर नक्कीच काम करतात. आणि न्यूमरॉलॉजी प्रमाणे पण बघितलं, तुमच्या बेसिक म्हणजे तुमचा मूलांक, तुमचा भाग्यांक काय आहे, तुमचं प्रोफेशन काय, तुम्ही काय काम करता, बिझनेस असेल तर कसला बिझनेस करता, आणि त्याप्रमाणे जर तुमचा मोबाईल नंबर असला तर तो तुमच्यासाठी जितका फायदेशीर असू शकतो ना, तितकाच तो नुकसानदायकही असू शकतो. अरे वा. बऱ्याचदा असं होतं की VIP नंबर म्हणून असे चुकीचे नंबर घेतले जातात की ज्याच्याने तुम्हाला फायदा तर होतच नाही, पण नुकसान खूप होतं. फॉर एक्झाम्पल 0 असणे मोबाईल नंबर मध्ये. ओके, म्हणजे त्या 10 आकड्यांमध्ये 10 आकड्यांमध्ये हा एक 0 इट्स ओके आहे. अच्छा. एखादा 0 असणं इट्स ओके, पण 2, 3, 4 शून्य असणं, म्हणजे एक एक्झाम्पल देते की मोबाईल नंबर आहे 7800052000. आता लोकांना हा अंक आहे मोबाईल नंबर असे का घेतात, तर नाही लक्षात लवकर राहतं किंवा VIP नंबर आहे. तर असे नंबर हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकत नाही, हे चुकीचे होतात. आणि त्यामुळे मोबाईल नंबर हा आपल्या आयुष्यात खूप काही देऊन जातो. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर ऑब्विसली ग्रोथ, तुमची बिझनेस ग्रोथ म्हणा किंवा तुमचा जॉबमध्ये मी म्हणणार नाही, पण तुम्हाला एक थोडं का होईना की तुम्हाला प्रॉफिट तो देतो, धनयोग तुम्हाला देतो. तुम्हाला तो तुम्ही प्लॅनिंग चांगलं करता आहात की नाही करता आहात, तुमच्या सेव्हिंग तुम्ही करणारे आहात की तुम्ही खर्च करणारे आहात, हा फक्त मोबाईल नंबर बघून मी बऱ्याचदा माझ्या क्लायंट्सला सांगते. आणि ते म्हणतात, अरे मॅडम तुम्हाला कसं कळलं? तर हे मोबाईल नंबर इतपत फायदेशीर आहेत की फक्त एक मोबाईल नंबर बघून तुम्ही सांगू शकता की तुमचं प्लॅनिंग कसं आहे, तुम्ही खर्चिक आहात का, तुम्हाला कुठे काही स्किन इन्फेक्शन आहे का, तुम्ही मुलांपासून लांब राहणार आहात का, तुमच्या वाईफला किंवा हजबंडचं आणि तुमचं काही पटतं की नाही पटत, या सगळ्या गोष्टी मोबाईल नंबरमुळे तुम्ही नक्कीच जाणू शकता. पण इथे अजून एक गोष्ट सांगते की याचा अर्थ असा नाही आहे की माझी पूर्ण लाईफ जी आहे ती फक्त मोबाईल नंबरवर. बरोबर. मी तुम्हाला तेच विचारणार होते की मग म्हणजे मोबाईल नंबरवर काय काय गोष्टी डिपेंड आहेत आणि त्या किती प्रमाणात. आता जसा तुम्ही आताच मला म्हटलं की वास्तू, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, ग्राफोलॉजी, या सगळी जी ऑकल्ट फील्ड आहे ना, ही आपल्या आयुष्यात मॅक्झिमम 10 to 15% काम करते. बाकी आपलं 50% आपलं भाग्य असतं आणि उरलेलं 35% जे आहे तुमचे कर्म. मी कर्मच चांगले नाही केले, मग मी कितीही चांगला मोबाईल नंबर घेऊ दे, मी कितीही चांगली सिग्नेचर करू दे, मला काहीही मिळणार नाही. तुम्हाला कर्म हे चांगले करायचे, फक्त कर्म नाही करायचे तर चांगले करायचे आहे. तर तुम्ही ज्या काही फील्डमध्ये आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही मग मोबाईल नंबर घेतला, त्याप्रमाणे सिग्नेचर घेतली, त्याप्रमाणे ऍस्ट्रॉलॉजीनुसार काही तुम्ही रेमेडीज केल्यात, तर ऑब्व्हियसली तुमचे ते ग्रह ऍक्टिव्हेट होतात. आपण जे काही करतोय मोबाईल नंबरमध्ये, सिग्नेचरमध्ये किंवा ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे रेमेडीज आपल्या प्रोफेशननुसार त्या ग्रहांना ऍक्टिव्हेट करतो आणि मग आपल्याला ग्रोथ दिसते, फायदा मिळतो. म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, सपोर्टिव्ह आहे. करेक्ट, सपोर्टिव्ह आहे. आपण हे धरून चालू शकत नाही की नाही याच्याने होणारच. इट्स अ सपोर्टिव्ह आहे, पण होतं. आणि त्यामुळे तुम्ही बघाल आता हळूहळू आपल्या बाकी लोकांकडे तर नाही आहेत आपले सेलिब्रिटीजचे नंबर किंवा मोठ्या लोकांचे, पण आता मी बघते माझ्याजवळ जे येतात तर त्यांना छान फायदा होतो. आणि जे मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही, मग आपण त्यांना काही रेमेडीज देतो. फॉर एक्झाम्पल काही पासवर्ड्स दिले जातात, 4 डिजिट 6 डिजिट, ज्याच्याने खूप अमेझिंग इफेक्ट्स मिळतात. म्हणजे जर मोबाईल नंबर आपण चेंज नाही करू शकत तर मोबाईलला पासवर्ड टाका. पासवर्ड, मोबाईल स्क्रीन लॉक असतो त्याला पासवर्ड. आता तुम्ही म्हणाल मग मॅडम मला पासवर्ड सांगा, तर पासवर्ड देताना असंही नॉर्मल पासवर्ड दिला जात नाही. तुम्हाला काय हवं आहे,
तुमचा प्रोफेशन काय आहे, हम्म. तुमचं नाव, नेम न्यूमरॉलॉजी काय, तुमचा मूलांक काय, तुमचा भाग्यांक काय, त्याप्रमाणे पूर्ण स्टडी करून आणि मग दिल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे तज्ञांचं मत त्याच्यामध्ये आवश्यक येस, आहे. आवश्यक आहे फक्त. आणि अजून एक इथे मी एक सजेस्ट करेल की आजकाल खूप काही दिसत आहेत की हा पासवर्ड ठेवा, तो पासवर्ड ठेवा, तर फक्त तो बघितला आणि करून टाकला असं करू नका. हम्म. कारण हे जनरिक आहे. कधी कधी तो फायदेशीर ठरेल तर कधी तो नुकसानदायक पण होऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही मगाशी म्हटलात की एक पेक्षा जास्त झिरो नकोत मोबाईल Yes, नंबर मध्ये. तर अशा अजून कोणते नंबर आहेत जे मोबाईल मध्ये नको असायला, की त्यांनी नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान होऊ आर्थिक शकतं? नुकसान नंबर 8, अच्छा. नंबर 4, हम्म. हे नंबर्स 8 आणि 4 1 एक एक ओके आहे, पण तो प्रोफेशन कोणतं आहे. फॉर एक्झाम्पल म्हटला तर आपले जे बिल्डर्स आहेत हम्म. याच्यामध्ये 8 इट्स गुड, अच्छा. 8 चांगला आहे, पण हम्म. त्याच्यासोबत 3 असायला पाहिजे 2 टाइम्स, तर तो एकदम अमेझिंग इफेक्ट्स देतो. तसंच 4 जो आहे, जी लोक IT मध्ये आहेत, किंवा 4 म्हणजे राहू, आणि बरोबर. राहू म्हणजे ज्यांचं काम दिसत नाही. हम्म. आता आपला हे जे आहे सोशल मीडिया दिसतं का, म्हणजे असं आपण स्क्रीनवर दिसतोय, व्हर्च्युअल आहे ना, म्हणजे हम्म. मी कुठे बसलेले आहे, आपण कुठे बसलेलो आहे, आणि कुठे लोक आपल्याला बघत आहेत, है ना. तर अशा लोकांना, म्हणजे इंटरनेट रिलेटेड ज्यांचं काम आहे, यांच्या याच्यामध्ये एक 4 चालेल, तो याच्यासोबत 2 असला तर अजून उत्तम. म्हणजे 24 हा नंबर उत्तम आहे. अच्छा. पण ज्यांना खूप एन्झायटी ऑलरेडी आहे, ज्यांचा मूड खूप वीक आहे, त्यांच्यासाठी 42, 24 हा नंबर बिलकुल चांगला नाही. मोबाईल नंबर मध्ये, परत क्लिअर करते की मोबाईल नंबर मध्ये हा. तो नंबर त्यांच्यासाठी उत्तम नाही आहे. तर असं नाही आहे की मी यांनी सांगितलंय 24 नंबर म्हणजे 6 होतो, तर मी माझ्या मोबाईल नंबर मध्ये 24 घेऊन घेतो, हम्म. म्हणजे लक्झरी येईल आणि किंवा असं नाही आहे. म्हणजे कुठेही काहीही यूज केलं आणि मग मला फायदा होईल, इट्स नॉट लाईक दॅट. ते शास्त्र आहे, शास्त्र आहे. त्याच्या मागे काही गृहीतक आहेत, Yes. काही नियम आहेत, Yes. आणि हा. ते पालन करून मगच त्याचे रिझल्ट आपल्याला रिझल्ट दिसतात. आपल्याला मिळते. बरोबर. नक्कीच. आता जर एखादी व्यक्ती व्यवसाय करते, तर हा. त्याचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी त्याच्या मोबाईल नंबर मध्ये कुठले नंबर त्यांनी घ्यायला हवे? हा, आता बिझनेस साठी कुठला नंबर असावा, तर बिझनेस मध्ये आलं बोलणं. कारण मी जितकं चांगलं बोलेल, ग्राहकाशी जितकं आपलं कम्युनिकेशन होईल, तितकं माझे ग्राहक वाढतील. कोणताही बिझनेस असू दे, छोटा मोठा, किती 100 करोडचा पण असू दे, पण बोलणं आलंच तर प्रत्येक बिझनेसमॅनच्या मोबाईल नंबरमध्ये 75, 65, 52 किंवा 25 हे नंबर असायलाच पाहिजे. म्हणजे 75 किंवा 65 किंवा 25, 52 हे नंबर असायलाच पाहिजे. पण 5 हा 3 वेळा वगैरे नको. बरेच बिझनेसमॅन काय करतात की 3-4 वेळाचे 5 घेतात, पण हे चुकीचं आहे. कारण अननेसेसरी मर्क्युरीची तुम्ही एनर्जी वाढवत आहे, आणि त्याच्याने तुम्हाला फायदा नाही होणार, नुकसान होणार. बरोबर. तर हे नंबर नक्कीच त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये असायला पाहिजे. आणि 1 मोर नंबर, की त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये 96 किंवा 69, म्हणजे 96 किंवा 69 ह्या असायला पाहिजे. तर ते प्लॅनिंग चांगलं करतील, आणि प्रत्येक बिझनेसमध्ये प्लॅनिंग चांगला असला तर नक्कीच तो ग्रोथ करेल. आता जर कोणी नोकरी करणार आहे किंवा घरगुती व्यवसाय आहे कुठल्याही प्रकारचा, पण त्यांचं उत्पन्न वाढावं, हा, यासाठी मोबाईल नंबर कसा आपल्याला हेल्प करेल, किंवा त्यात कुठले नंबर असावे? हा, आता घरगुती म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा. आता जॉबमध्ये काय आलं तर तुमचं प्लॅनिंग आला, एक्झिक्युशन आला, वेळेवर पोचणं आलं, तर त्याच्यासाठी मी परत सांगेल की 96 किंवा 69 तर असायलाच पाहिजे. पण अजून एक नंबर आहे 39 किंवा 13 किंवा 31 हे नंबर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर प्लॅनिंग, एक्झिक्युशन हे त्यांना चांगलं मिळणार आहे. 29 किंवा 92 हा नंबर असायला पाहिजे. आणि हाऊसवाईफच्या मोबाईल नंबरमध्ये 12 नंबर असायलाच पाहिजे. अच्छा. इट गिव्स यू द सेव्हिंग्स. सेव्हिंग वाढवण्यासाठी 12 नंबर 12 नंबर असायला पाहिजे.
बरोबर. म्हणजे तुम्ही सेव्हिंग, कारण हाऊसवाईफ कडे पैसा कुठून येईल ना. आता मी इथे एक अजून क्लिअर करते की आपल्या बऱ्याच व्ह्युअर्स हाऊसवाईफ्स आहेत, त्या बघतील की हा याच्यानी पैसा येतोय, त्याच्यानी पैसा येतोय, मग मी माझ्या मोबाईल नंबर मध्ये घेते किंवा हा. बट तुम्ही कर्म काय करता आहात है ना, हे पण थोडंसं त्यावेळी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हाऊसवाईफ आहे तर तिचं काम काय आहे की ती घरात असणार आहे, ती आनंदी राहायला पाहिजे, तिचं सेव्हिंग झालं पाहिजे, त्याप्रमाणे तिच्या मोबाईल नंबरचा कॉम्बिनेशन असायला पाहिजे. बरोबर. मेन उद्देश आहे की सेव्हिंग होणं, सेव्हिंग आणि होणं, तिची हेल्थ चांगली राहावं. कारण ती हेल्दी राहिली तर पूर्ण परिवार हेल्दी राहणार आहे, घरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण राहणार, कारण ती मेन आहे घराची. बरोबर. बरोबर ना, बॅकबोन आहे ती. बॅकबोन आहे ती. त्यासाठी 12 नंबर असायलाच पाहिजे, योग्य आहे तिच्यासाठी. आता काही मोबाईल नंबर असे असतात ज्याच्यात ना रिपिटेटिव्ह नंबर असतात, 888, जसं जस्ट डायलचा पण एक 888. हो. तर मग हे म्हणजे योग्य आहे? आता हे बघा, जस्ट डायलचं तुम्ही नावच काढलं आहे तर बोलूया की जस्ट डायलचा जी सर्व्हिस आहे ती कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे. तर का आहे चांगली? कारण 8 भरपूर आलेले आहेत. 8 भरपूर आहे. 8 तुम्ही व्यवसायासाठी म्हटलं होतं, पण एकच 8. आपलं काम काय आहे? माझं काम जस्ट डायल सारखं नाही आहे. नाहीतर मग जस्ट डायल मध्ये आहे तर मी पण 5 वेळा 8 घेते. इतकं क्षणी आपल्यासाठी योग्य नाही आहे. आता बॅक टू म्हणजे ऑफिसच्या मागचं, म्हणजे जे समोर दिसत नाहीये, बॅक ऑफिस वर्क जे आहे जस्ट डायलचं, ते ठप्प आहे, होतच नाही पटकन सगळं. का होत नाही? कारण तुम्ही इतके हर्डल्स घेऊन ठेवले त्याच्यामध्ये. आणि जस्ट डायलचं जे एकदा सर्व्हिस आपण घेतली तर सर्व्हिस फर्स्ट टाइम तर आपल्याला चांगली मिळते, पण नंतर परत आपण जेव्हा घ्यायला जातो ना किंवा आपण सर्च करतो तर आपण नंतर जस्ट डायल नाही, मग दुसरं काहीतरी, आता तर भरपूर आलेले आहे, तर त्यामध्ये पण आपण सर्च करायला सुरुवात करू. तर असं नाही की जस्ट डायलनी भरपूर 10 टाइम्स 8 घेतलं तर मी पण 5 टाइम्स किंवा 7 टाइम्स 8 घेतलं तर मला प्रॉफिट होईल. इट्स नॉट लाईक. पण एका नॉर्मल व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये किती वेळा नंबर रिपीट झाला तर तो चालतो का? रिपीट हा जास्तीत जास्त 2 वेळा झाला पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेळा नको. आणि असे कुठले नंबर आहे की ते नाही रिपीट झाले पाहिजे? जसं 8 म्हणाला, 8 आहे रिपीट. हे बघा, 8 नंबर तर हा रिपीट नकोच, 4ही नको. आता हे डिपेंड करतं की तुमचं प्रोफेशन काय. फॉर एक्झाम्पल स्टुडंट आहे तर स्टुडंटसाठी 6 हा एकदा ओके आहे. मल्टिपल टाइम्स 6 जर आला तर तुम्ही प्रोक्रस्टिनेशन म्हणजे आळस करणं, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, असं तुम्ही करत राहणार आहात. बरोबर. तर त्यामुळे 6 हा भरपूरदा नको. 2 इट्स ओके, 2दा पण नाही. स्टुडंट याच्यामध्ये तर एकच पाहिजे, एकदा 6 इज गुड फॉर द स्टुडंट. येस. आता मोबाईल नंबर घेताना, नवीन मोबाईल घेताना कुठल्या चुका लोकांनी टाळायला हव्यात? मोबाईल नंबर घेताना सगळ्यात आधी तर त्याची जी टोटल आहे ना ती त्यांनी बघायला पाहिजे. म्हणजे 10 आकड्यांची पूर्ण टोटल म्हणजे पूर्ण जो 10 अंकी आहे त्याची एका डिजिट मध्ये आणायला पाहिजे. आता आपण मुलांकवर बोलूया. आता फॉर एक्झाम्पल ज्यांचा मुलांक 1 आहे किंवा 2 आहे किंवा 3 आहे, तर 1, 2 किंवा 3 मुलांक ज्यांची आहे त्यांच्या याची टोटल, पूर्ण मोबाईल नंबरची जी टोटल आहे ती 8 कधीच नको. 8 नाही आली पाहिजे. त्याची टोटल जर 1च आली किंवा 2 आली किंवा 3 आली तर इट्स उत्तम. 5 आली तरी चालणार आहे. आणि मुलांक 2 आहे, याची टोटल 8 तर नको, सोबत 9 पण नको. ओके. म्हणजे पूर्ण 10 आकड्यांची बेरीज करत करत जायचं, एक आकडा येईपर्यंत. बरोबर. जसं आपण जन्मतारखेचं करतो की 22 असेल तर 2 अधिक 2 4. तसंच तुमचं आता जसं 8 8 8 8 8 10 वेळा आला आहे तर किती झाले? 80. आणि परत 8, 80ला 8 पण अधिक 0 केलं तर किती आले? 8. ही झाली बेरीज. तर आता आपण मुलांक आणि त्याप्रमाणे त्यांची बेरीज कशी यायला पाहिजे त्याबद्दल बोलत होतो. 2 झाला. आता 3 आहे, तर 3 ज्यांचा मुलांक आहे त्यांच्या याची बेरीज जी आहे ती 1 चालणार आहे, 3 चालणार आहे, 5 पण चालेल, पण 6 चालणार नाही. इथे 6 नको. ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 3 असेल त्यांचे
मोबाईल नंबरची टोटल ही 6 नको. ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक हा 4 आहे त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल 9 नको. 5 असेल तर कोणतीही चालेल, पण त्यातल्या त्यात 1, 3 और 5 घेतलं तर उत्तम. 6 असेल तर 6ला परत मी असं म्हणेल की ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 6 आहे तर त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 3 कधीच नको. जरी ते एज्युकेशन फील्डमध्ये असले तरी सुद्धा नको. त्यांनी 1 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, चालणार आहे. 7 नंबर आहे त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 7 आली उत्तम, 5 आली अजून उत्तम, आणि प्रोफेशन बघितलं तर त्याप्रमाणे घेतली तर अजूनच उत्तम. पण इथे आपल्याला आता मला माहिती नाही की प्रोफेशन कोणाचं काय आहे, तर त्याप्रमाणे मी जनरिक सांगते. 8 जी आहे, जर तुमचा मूलांक 8 आहे तर मूलांक म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल तरी एकदा सांगते. मूलांक म्हणजे बर्थ डेट, ज्याचं 17 आहे किंवा 26 आहे यांची बेरीज केली तर 8 येणार आहे. मूलांक ज्यांचा 8 असेल यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 8 चालणार आहे. 3 चालेल, 5 चालेल, पण 2 कधीच नको, 4 पण बिलकुल नको. आणि मूलांक 9 असेल तर त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल 2 आणि 4 बिलकुल नाही, नकाच घेऊ. अरे बापरे. 1, 3 और 5 उत्तम. तर याप्रमाणे तुम्ही ऍटलिस्ट आपल्या मूलांक आणि भाग्यांकाप्रमाणे तुमच्या मोबाईल नंबरची टोटल घेऊ शकता. हे तर म्हणजे सोपं आहे, हे आपले प्रेक्षक बघू शकता आणि करू शकतात. अजून एक त्यांनी हे बघायचं आहे की 0 मल्टिपल्स टाइम्स नको, है ना. त्याच्यानंतर 94 हा नंबर बिलकुल घेऊ नका. 27 हा नंबर घेऊ नका. तुमचं प्रोफेशन प्रमाणे मी आता सांगितलं 8 कोणी घ्यावा, 4 कोणी घ्यावा. तर ह्या थोडी काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा नक्कीच फायदेशीर ठरणार. बरोबर. यामध्ये म्हणजे जन्मतारखेचा आणि मोबाईलचा घनिष्ठ संबंध आहे. खूप संबंध मोबाईल नंबरचा आणि आपल्या बर्थ डेटचा तर आहेच, त्याच्यासोबत तुमच्या प्रोफेशनचा आहे. तुम्ही तुमचं थोडंफार नेम न्यूमरॉलॉजी बघू शकला तर अजून उत्तम आहे. पण तो थर्ड पॉइंट आहे, तो खूप डीप मध्ये जाईल. फक्त तुम्ही एक बघितलं की तुमचा बर्थ डेट काय आहे आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, त्याप्रमाणे तुम्ही टोटल बघा आणि ट्रिपल नंबर घेऊ नका. आता जर एखाद्याला यशस्वी व्हायचंय, कुठल्याही क्षेत्रामध्ये तो व्यक्ती असेल, तर यशस्वी होण्यासाठी मग त्याच्या मोबाईल नंबरमध्ये असा कुठला गोल्डन नंबर आहे का जो असायला हवा यश मिळण्यासाठी? यश मिळण्यासाठी कोणताही गोल्डन नंबर नसतो. यश मिळण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला मेहनत आणि आता जे पॉइंट सांगितलेले आहेत ते करायला हवं.